नमस्कार, गुड मॉर्निंग. आज शुक्रवार 24 मे 2024. आज आपण बघणार आहे मिलेनियम सेटअपच्या इंडिकेटरचा कशा पद्धतीने हे झालेलं आहे. तर मिलेनियम सेटअपमध्ये आज कलरचा कोणता सिग्नल नाही आला, पण रिव्हर्सलचे 2 सिग्नल आले होते. त्या सिग्नलचा रिझल्ट कसा होता आपल्याला ते बघणार आहे आपण. आज मार्केट सुरू झालं होतं 22,930च्या आसपास मार्केट सुरू झालं होतं. बरोबर पहिल्याच कॅन्डलला म्हणजे 9 वाजून हा चार्ट आहे 2 मिनिट टाइम फ्रेमचा निफ्टीचा. तर पहिल्याच जी काय पहिली 2 मिनिटची कॅन्डल होती त्याच कॅन्डलला रिव्हर्सलचा तुम्ही बघू शकताय. तर इथं सिग्नल आला होता, हा रिव्हर्सलचा सिग्नल आला होता. आणि त्यानंतरचा सेकंड सिग्नल आला होता, हा आला होता बरोबर 9 वाजून 30 मिनिटांनी. हे 2 सिग्नल आत्तापर्यंत आलेले आहेत. आत्ता वेळ झालेला आहे, बरोबर वाजलेले आहेत की 12 वाजलेले आहेत. तर 12 वाजेपर्यंत तर आपल्याला हे 2 सिग्नल आले होते. तर या 2 सिग्नलचा रिझल्ट कशा पद्धतीनं होतात, काय होतात ते आपण गोष्टी बघून घेणार आहे. रिव्हर्सलचा सगळ्यात पहिला सिग्नल आला होता, हा आला होता 9 वाजून 14 मिनिटांनी. याचा हाय होता, हा ग्रीन रिव्हर्सल होता, म्हणजे मार्केट इथून अपवर्ड डायरेक्शनला जाणार होतं. तर या कॅन्डलचा हाय होता, हा हाय क्रिएट झाला होता 22,936. म्हणजे मी काय करणार आहे, यामध्ये ग्रीन सिग्नल असल्यामुळे मी इथं कॉल बाय करणार आहे. बरोबर 9 वाजून 14ला कॉल बाय करणार आहे आणि मला स्टॉप लॉस असणार आहे, हा असणार आहे 22,907. हा माझा स्टॉप लॉस असणार आहे. टार्गेट मी ठेवणार आहे 1:1. आपण याचा ज्या वेळेला एक्झॅक्टली प्राइस प्रमाणे चार्ट बघणार आहे त्यावेळेला आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट बघून घ्या. त्यानंतर सेकंड सिग्नल आला होता, तो आला होता बरोबर 9 वाजून 30 मिनिटांनी आला होता. रेड कलरचा रिव्हर्सल आला होता. हा रिव्हर्सल आला होता, त्यानं हाय दिला होता 2306चा हाय दिला होता. आणि त्यानंतर त्यानं लो दिला होता, हा लो आता दिला होता, हा 22,985चा लो दिला होता. ओके, तर या हिशोबाप्रमाणे आपण बघून घेऊया दोन्ही सिग्नलचे कसे सिग्नल आलेले आहेत. मी चार्ट ओपन करतो. ओके, आता हा चार्ट बघा, हा जो सेंटरला चार्ट ओपन केलेला आहे हा तुम्ही इथं बघू शकताय. तर हा चार्ट आहे आपला 22,900चा कॉल आहे, जो आपला पहिला सिग्नल इकडं आपण बघू शकतोय. तर हा जो पहिला रिव्हर्सल सिग्नल आला होता, हा जो रिव्हर्सल सिग्नल आला होता 9 वाजून 14चा, त्यावेळेसाठी मी मार्केट होतं 22,936. मी इन द मनी कॉल घेतला होता, 22,900चा कॉल घेतला होता. 22,900चा कॉलची टाइम फ्रेम जर बघितला तर तुम्ही एक्झॅक्टली त्या कॅन्डलला आली होती. ही 192चा लो दिला होता आणि त्यानंतर त्याचा एंट्री होती 220ची एंट्री होती आणि टार्गेट आपण 1:1 टार्गेट ठेवू शकत होतो. म्हणजे आपल्याला 220ची एंट्री होती, 192चा स्टॉप लॉस होता आणि 1:1 टार्गेट होता, जो 250चा स्टॉप लॉस होता. म्हणजे 30 पॉईंटचा स्टॉप टार्गेट होतं तुमचं. जे टार्गेट तुमचं जवळपास दुसऱ्याच कॅन्डलमध्ये नेक्स्ट कॅन्डलमध्येच कंप्लीट झालं होतं, पण एक्झॅक्ट टार्गेट कंप्लीट होण्यासाठी 4 ते 5 कॅन्डल लागल्या होत्या. त्या कॅन्डलमध्ये तुमचं एक्झॅक्टली कॅन्डलवर गेलं, एक्झॅक्टली टार्गेट हिट केला. त्यानं हाय जो दिला होता हा जवळपास 260 पर्यंतचा हाय दिला होता, म्हणजे 40 पॉईंटचा त्यानं हाय तयार करून दिला होता. ओके, त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल होता, नेक्स्ट सिग्नल होता, तो बरोबर 9 वाजून 30 मिनिटचा होता. तो 22,985चा रेड सिग्नल होता, म्हणजे मला पुट बाय करायचा होता. मी इथं घेतलेला आहे, तर 22,900चा असल्यामुळे मी इन द मनी घेतलेला आहे. 23,000चा पुट घेतलेला आहे. 23,000चा पुट बरोबर 9:30ची जर कॅन्डल बघितला तर ही 9:30च्या कॅन्डलचा लो होता 156चा लो होता. क्लोज कॅन्डल हाय दिला होता 164चा, म्हणजे 10 पॉईंटची कॅन्डल होती. जर 10 पॉईंटची कॅन्डल बघितले तरी पण इथून मला 10 पॉईंटचं 1:1 टार्गेट जरी ठेवलं तर 164 पासून 174 पर्यंतचं टार्गेट गेलं होतं. आणि त्यानं जो रिसेंटली हाय दिला होता हा जवळजवळ 192-90 पर्यंतचा हाय दिला होता. म्हणजे जवळजवळ त्यांना जो काही टार्गेट दिला होता आपला, तो हा 30 पॉईंटचा टार्गेट या देखील याच्यामध्ये दिला होता. म्हणजे या रिव्हर्सलच्या वेळेला 30 ते 40 पॉईंटचा टार्गेट दिला होता आणि या रिव्हर्सलच्या वेळेला 30 ते 40 पॉईंटचा टार्गेट दोन्ही वेळेला दिला होता. तर आजचं निफ्टीचं ट्रेडिंग अशा पद्धतीनं होतं. तुम्ही जर अशा पद्धतीचं ट्रेडिंग आणि अशा पद्धतीचे सिग्नल्स पाहिजे असतील तर मिलेनियम सेटअप इंडिकेटरसाठी कॉन्टॅक्ट करा.